नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत राज्य उत्पादन शुल्क भरती अंतर्गत होणाऱ्या जवान वाहन चालक या पदासाठीचा इंग्लिशचा अतिसंभाव्य पेपर दुसरा। मित्रांनो, हा जो पेपर आहे या पेपरमध्ये आपण टीसीएस पॅटर्नवर आधारित सर्व काही प्रश्न घेतलेले, सर्व काही टीसीएस वर झालेल्या परीक्षांचे पीवायक्यू आपण घेतलेले एकदम डिटेलमध्ये, त्यामुळे तुम्हाला आगामी परीक्षेसाठी नक्कीच उपयोगी पडणार हा व्हिडिओ। चला तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता मित्रांनो, आपण पाहूया पहिला प्रश्न। सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द अंडरलाइन ग्रुप ऑफ वर्ड्स। आता मित्रांनो, वन वर्ड सबस्टिट्यूटचा प्रश्न आहे। काय वन वर्ड सबस्टिट्यूटचा प्रश्न आहे? वाचूया पूर्ण आपण सेंटेन्स। माय सिस्टर इज डुईंग BA ऑनर्स इन द सब्जेक्ट विच इज रिलेटेड टू द स्टडी ऑफ ह्युमन माइंड। आता बघा, अंडरलाइन केलेला शब्द आहे आपल्याकडे द स्टडी ऑफ ह्युमन माइंड, म्हणजेच मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात। आता मित्रांनो, सेंटेन्स तर दिलाय आपल्याला, परंतु फक्त एवढंच महत्त्वाचं आहे। ओके, पहिला ऑप्शन दिलाय थिओलॉजी, दुसरा दिलाय सायकोलॉजी, तिसरा दिलाय अँथ्रोपोलॉजी, चौथा दिलाय फिजिओलॉजी। आता मित्रांनो, या वाक्यावरून आपल्याला सहज लक्षात येते, त्यामुळे आपण सेंटेन्स वाचणार नव्हतं। जर वाचायचं असेल तर आपण पूर्ण वाचूया, म्हणजेच कोरिलेट करायला सोपं होईल। बघा, माय सिस्टर इज डुईंग BA ऑनर्स इन द सब्जेक्ट। बघा, माझी बहीण BA ऑनर्स करत आहे। ओके, अशा सब्जेक्ट मध्ये करत आहे, विच इज, बघा, जो की संबंधित आहे कशाशी, द स्टडी ऑफ ह्युमन माइंड, मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रामध्ये ती BA ऑनर करत आहे। मग यासाठी मित्रांनो ॲक्युरेट आन्सर येतं आपल्याकडे ऑप्शन नंबर सेकंड, सायकोलॉजी। सायकोलॉजी म्हणजे काय? मानसशास्त्र। आता पाहूया मित्रांनो आपण इतर शब्द, म्हणजे परीक्षेमध्ये जर या घटकावर प्रश्न आला तर तुम्हाला मदत होईल। आता बघा, थिओलॉजीचा अर्थ काय होतो? द स्टडी ऑफ रिलीजन, रिलीजन धर्म, धर्माचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला थिओलॉजी म्हणतात, म्हणजेच काय? धर्मशास्त्र किंवा धर्माचा अभ्यास। नंतर दुसरा आहे बघा सायकोलॉजी, जे की आपलं आन्सर होतं द सायंटिफिक स्टडी ऑफ द माइंड, मनाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणारं शास्त्र, किंवा अँड द वे दॅट द पीपल बिहेव, म्हणजे असं शास्त्र ज्या पद्धतीने लोक बिहेव करतात, वागतात किंवा वर्तणूक करतात ते समजण्याच्या शास्त्राला सायकोलॉजी म्हणतात। पुढे बघा अँथ्रोपोलॉजी। अँथ्रोपोलॉजीचा अर्थ बघा द स्टडी ऑफ ह्युमन रेस, इट्स कल्चर अँड सोसायटी अँड इट्स फिजिकल डेव्हलपमेंट। बघा, द स्टडी ऑफ ह्युमन रेस, स्टडी अभ्यास करणं, ह्युमन रेस, रेसचा अर्थ होतो वंश, माणसाचा वंश कसा तयार झाला याचा अभ्यास करणारं शास्त्र, त्यांचं कल्चर म्हणजे मानवाची संस्कृती, आणि सोसायटी म्हणजे समाज, मानवी समाज आणि संस्कृती आणि मानवाचं वंश यांची फिजिकल डेव्हलपमेंट, यांची शारीरिक विकास कसं झालं या शास्त्राला अँथ्रोपोलॉजी असं म्हणतात, म्हणजेच मानव वंशशास्त्र म्हणतात। आता पुढचं आहे बघा फिजिओलॉजी। ओके, तर फिजिओलॉजीचा अर्थ बघा फिजिओलॉजी इज द स्टडी ऑफ हाऊ द ह्युमन बॉडी वर्क्स, मानवी शरीर कसं काम करतं हे जे समजण्याचं शास्त्र असतं त्याला फिजिओलॉजी म्हणतात, म्हणजे शरीर विज्ञान शास्त्र। मित्रांनो, शरीराच्या प्रत्येक अवयवाचं वेगवेगळं काम आहे, जसं की कान, नाक, डोळे, प्रत्येकाचं वेगळं काम आहे, हे संपूर्ण समजण्याच्या शास्त्राला फिजिओलॉजी असं म्हणतात, शरीर विज्ञान शास्त्र। ओके, आता पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, the following sentence has been divided into parts. Okay, one of them may contain error. Select the part of the contains the error from the given option. Okay, if you don't find an error, mark no error as your answer. प्रश्न काय म्हणायला आहे, खाली तुम्हाला एक सिक्वेन्स दिलाय, त्या सिक्वेन्सला तुम्हाला डिवाइड केलेलं आहे, विभागलं गेलेलं आहे, आणि त्यांच्यामध्ये असं कुठला तरी पार्ट आहे ज्याच्यामध्ये एरर आहे, आणि असा ज्या पार्टमध्ये एरर नाहीयेच तर तुम्ही त्या नो एरर ऑप्शनला क्लिक करू शकता। वाचूया आपण सेंटेन्स। The science project submit by one of my students who won the first prize. आता बघा काय म्हणतो, the science project submit by one of my students who won the prize. आता मित्रांनो, यामध्ये तुम्हाला समजून घ्यायचंय की बाबा टेन्स कुठला आहे, टेन्स नुसार तो बदलू शकतो। आता इतर बघा who won the prize, येथे क्रियापदाचं दुसरं रूप आहे, म्हणजे सिंपल पास्टची रचना आहे। आता सिंपल पास्टची रचना आहे, इथे बाय सुद्धा आलेलं आहे। मग मित्रांनो, बाय कोणत्या वाक्यात वापरतात बरं? ज्या वेळेला पॅसिव्ह वॉइसचं वाक्य असेल तेव्हा बायचा वापर करतात। बघा, आता पहिलं ऑप्शन दिलाय नो एरर, कोणतीच चूक नाही। दुसरं दिलंय द सायन्स प्रोजेक्ट सबमिट बाय। आता मित्रांनो, पॅसिव्ह वॉइस वाक्य असल्यावर कसं होईल, द प्रोजेक्ट वॉज सबमिटेड बाय असं होईल, म्हणून इथे आपल्याला 2 नंबर याच्यामध्ये एरर आहे। आता बघा, या वाक्याला दुरुस्त केलं तर कसं येईल बरं? The science project was submitted by one of my students who won the prize. बघा,
सायन्स प्रोजेक्ट सबमिट करण्यात आलेला आहे. वन ऑफ माय स्टुडंट्स, माझ्या एका विद्यार्थ्यांकडून, ज्याने की बक्षीस जिंकलेलं होतं. ओके, चला आता पुढचा प्रश्न बघा. In the following question, out of the given 4 alternatives, select the alternative which best expresses the meaning of the idiom phrase. इडियम आणि फ्रेजचा मिनिंग सांगायचा. बघा, होल 9 yards ही इडियम आहे, फ्रेज आहे. बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये TCSने विचारलेले आहेत. बघा, पहिला ऑप्शन दिलाय अंडर कंट्रोल सिच्युएशन, परिस्थिती नियंत्रणात खाली असणं. दुसरं एव्हरीथिंग पॉसिबल, सर्व काही गोष्ट करणं ती शक्य असणं. तिसरं म्हणतो वर्क ऑर स्टडी हार्ड, तुमचं काम असेल, अभ्यास असेल, हार्ड करणं, मेहनत घेऊन करणं. पुढचं आहे बिटवीन 2 डेंजर्स, म्हणजे 2 धोक्यांच्या मध्ये. तर मित्रांनो, होल 9 yards याचा ॲक्युरेट आन्सर येतो आपल्याकडे ऑप्शन नंबर सेकंड, एव्हरीथिंग पॉसिबल, सर्व काही करणं शक्य असेल त्यावेळेला आपण म्हणायचं होल 9 yards. क्लिअर आहे. आता बघा एक एक्झाम्पल, म्हणजे जास्त कळेल तुम्हाला. कोणताही जो वर्ड असतो ना त्याला एक्झाम्पल मध्ये समजून घ्या, म्हणजे जास्त दीर्घ काळापर्यंत तुमच्या तो लक्षात राहील. आता बघा, वी आर गोइंग टू हाईक देअर, स्लीप आउटसाइड, कुक आवर फूड ऑन द कॅम्प फायर, द होल 9 yards. आता मित्रांनो एक्झाम्पल दिलंय, कुठेतरी आपण सहलीला जात आहोत. म्हणजेच बघा, वी आर गोइंग टू हाईक देअर, हाईक म्हणजे पर्वतावरती चढणे, आपण पर्वतावरती चढायला जातो. टूरला गेलात, पर्वताला चढतो. स्लीप आउटसाइड, टेंट टाकून त्या पर्वतावरती आपण बाहेर झोपतोय सुद्धा. ओके, पुढचं कुक आवर फूड ऑन द कॅम्प फायर, त्या कॅम्पमध्ये जो फायर केलेला असेल किंवा जो जाळ लावलेला असेल, शेकोटी पेटवली असेल, त्यावरती आपण आपलं अन्न सुद्धा बनवतोय. म्हणजेच काय, तेथे होल 9 yards, ते सर्व काही करणं शक्य आहे. याला आपण होल 9 yards म्हणतो, एव्हरीथिंग पॉसिबल. क्लिअर आहे. चला आता पुढचा बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. आता मित्रांनो फिल इन द ब्लँकचा प्रश्न आहे, वाचूया काय म्हणतो. अ कार्पेंटर विथ इयर्स ऑफ एक्सपिरियन्स वॉज रेडी. पहिला ऑप्शन दिलाय रिटायरिंग, दुसरा दिलाय रिटायरमेंट, तिसरा दिलाय टू रिटायर, चौथा दिलाय रिटायर. आता मित्रांनो या ऑप्शनमध्ये आपण बघूया कोणता ऑप्शन निग्लेक्ट होऊ शकतो का. आता पाहता क्षणी तुम्हाला असं वाटेल बाबा की वॉज आलेला आहे, म्हणजे पास्ट कंटिन्युअस पाहिजे असेल, सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस वर प्लस आयएनजी. परंतु जर तुम्ही ते पास्ट कंटिन्युअस रिटायरिंग घेतला तर अर्थ समजत नाहीये. मित्रांनो अशा प्रकारचे सेंटेन्स समजण्यासाठी तुमचं इंग्रजी वाचन वाढणं महत्त्वाचं आहे. न्यूजपेपर वाचा, स्टोरी बघा, किंवा तुमच्याकडे जे काही इंग्लिशचं साहित्य असेल, मॅगझिन असेल, कुणाकडे एखादी नोवेल असेल, वाचत राहा, म्हणजे अशा प्रकारचे सेंटेन्स तुम्हाला जमतील. आता बघा, कार्पेंटरला बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे आणि वॉज रेडी रिटायरिंग, रिटायरिंगला तयार होत आहे, असं कुठे क्रिया होती का? नाही, पास्ट कंटिन्युअस होत नाही, म्हणजे हा चुकलाय तुमचा. दुसरं बघा, रिटायरमेंट येतं का? वॉज रेडी रिटायरमेंट, नाही, चुकलं. टू रिटायर, करेक्ट. मित्रांनो टू रिटायर हे बरोबर येतं. इथे ॲक्युरेट इन्फिनिटिव्ह पाहिजे आहे. ओके, आता बघा इन्फिनिटिव्हची गरज आहे. टू रिटायर याला इन्फिनिटिव्ह म्हणा. टू नंतर जेव्हा जेव्हा V1 येतं ना त्याला इन्फिनिटिव्ह असं म्हणायचं. आता बघा, कार्पेंटर विथ इयर्स ऑफ एक्सपिरियन्स वॉज रेडी टू रिटायर. कार्पेंटरला बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे आणि आता तो रिटायर होण्यासाठी तयार झालेला होता. ओके, ऑप्शन 3 करेक्ट. पुढचं बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड ऑर अंडरलाइन. मित्रांनो अँटोनिम विरुद्धार्थी शब्द शोधायचा. आता इन्सेप्शन वर्ड दिला, यासाठी 4 ऑप्शन दिलेत. पहिला दिलाय टर्मिनेशन, दुसरा दिलाय रिग्रेशन, तिसरा दिलाय लॉन्च, चौथा दिलाय बिगिनिंग. आता मित्रांनो एक थोडीशी ट्रिक देतो तुम्हाला. इन्सेप्शनचा अर्थ होतो एखादी गोष्टीला सुरुवात करणं. ओके, सुरुवात करणं, प्रारंभ करणं, याला इन्सेप्शन म्हणतो. मग अशी काहीतरी गोष्ट शोधा ज्याचा शेवट होणं, अंत होणं, तो तुमचा अँटोनिम होईल. तर मित्रांनो यासाठी एकच ऑप्शन आहे, टर्मिनेशन. आता बघा, तुम्ही जर LIC पॉलिसी असेल तुमच्याकडे, तुम्ही काय म्हणता, LIC पॉलिसीची डेट संपायला आलेली आहे किंवा तिची काय, तुम्हाला ती पॉलिसीवरती क्लेम करायचं की पॉलिसी माझी आता रेडी झालेली आहे, मग टर्मिनेट झाली, संपली. एखादा व्यक्ती आहे त्याला नोकरीवरून काढत आहे तर काय करतात, त्याला टर्मिनेट करतात. मग इन्सेप्शन म्हणजे सुरुवात करायला, तर एखाद्याचा अंत करायला त्याला टर्मिनेशन म्हणायचं. आता पाहूया डिटेलमध्ये अर्थ, म्हणजे इतर परीक्षेला मदत होईल. ओके, इन्सेप्शनचा अर्थ बघा, द एस्टॅब्लिशमेंट ऑफ अन ऑर्गनायझेशन, इन्स्टिट्यूशन एटसेट्रा, याला म्हणतात सुरुवात किंवा आरंभ. बघा, एस्टॅब्लिशमेंट स्थापना करणं, स्थापन करणं. ऑफ अन ऑर्गनायझेशन, ऑर्गनायझेशन म्हणजे संस्था, इन्स्टिट्यूशन म्हणजे सुद्धा संस्था. एक संस्था असेल, संघटना असेल, त्याची स्थापना करणं, सुरुवात करणं, त्याला इन्सेप्शन म्हणतात.
आता एखाद्या गोष्टीचा शेवट करणं याला म्हणतात टर्मिनेशन. बघा, द ॲक्ट ऑफ एंडिंग समथिंग, एखाद्या गोष्टीचा शेवट करणं, अंत करणं, त्याला टर्मिनेशन म्हणतात. आता रिग्रेशन शब्द होता तुमच्याकडे इथे दिलेला. रिग्रेशनचा अर्थ बघा, रिग्रेशनला म्हणतो अधोगती होणं. बघा, एखादी गोष्ट परत त्या स्थितीला जाणं. अ रिटर्न टू अ फॉर्मर ऑर लेस डेव्हलपमेंट स्टेट. बघा, रिटर्न वापस येणे, फॉर्मर पूर्वीच्या, लेस डेव्हलप स्टेट कमी विकसित झालेल्या स्थितीला जाणं. मित्रांनो, एखादी कंपनी आहे समजा, ओके, कंपनी वाढत चाललेली आहे आणि अचानकपणे कोविडमुळे ती कंपनी परत रिव्हर्सला आली. मग त्या कंपनीचे काय झालं, रिग्रेशन झालं, अधोगती झालं. ओके, किंवा शेअर मार्केटचा एखादा शेअर आहे समजा, तो वाढत जातोय, अचानकपणे तो काय, त्याची प्राइस कमी होते, म्हणजे रिग्रेशन होते. क्लिअर आहे. आता बघा पुढचा लॉन्च. आता लॉन्च शब्द बऱ्याच वेळेला तुम्ही ऐकला. सॅटेलाइट लॉन्च होतं बघा, प्रक्षेपित होतं, किंवा एखाद्या नवीन गव्हर्नमेंटनं स्कीम लॉन्च केली, त्याला सुद्धा म्हणू शकता. बघा, टू स्टार्ट समथिंग न्यू, काहीतरी नवीन सुरुवात करणे, किंवा टू शो समथिंग फॉर द फर्स्ट टाइम, पहिल्यांदाच एखादी गोष्ट सर्वसामान्यांना दाखवणं, त्याला लॉन्च करणं म्हणतात. म्हणजे स्तुत्य उपक्रम, गव्हर्नमेंटचा एखादा उपक्रम असेल किंवा धंदा असेल, तो सुरू करणं, त्याला लॉन्च करणं म्हणतात. आता पुढचा बघा, बिगिनिंग. तुम्हाला माहिती आहे, द फर्स्ट पार्ट ऑफ समथिंग, एखादी गोष्ट बिगिन करणं, सुरुवात करणं. ओके, पुढे बघा. आता सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट इनडायरेक्ट फॉर्म ऑफ द गिव्हन सेंटेन्स. मित्रांनो, डायरेक्ट इनडायरेक्ट सेंटेन्सचं वाक्य, याचे काही रूल्स आहेत, ते माहिती असणं महत्वाचं आहे. वाचूया आपण. दीपिका सेड टू हर मदर, आय एम गोइंग टू अटेंड माय सोशलॉजी लेक्चर. आता अर्थ बघा, दीपिका तिच्या आईला म्हणाली, आय एम गोइंग, मी जात आहे, टू अटेंड माय सोशलॉजी लेक्चर, माझं सोशलॉजीचं, समाजशास्त्राचं लेक्चर घेण्यासाठी मी जात आहे, अशी दीपिका तिच्या आईला म्हणाली. आता याचं मित्रांनो आपल्याला करायचं आहे डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये. वाचूया सगळे ऑप्शन. बघा, दीपिका टोल्ड हर मदर. बघा, दीपिका टोल्ड हर मदर दॅट शी वॉज गोइंग टू अटेंड हर सोशलॉजी लेक्चर. दुसरा, दीपिका टोल्ड हर मदर दॅट शी इज गोइंग टू अटेंड हर सोशलॉजी लेक्चर. दीपिका सेड टू हर मदर दॅट शी वॉज गोइंग टू अटेंड माय सोशलॉजी लेक्चर. चौथा आहे, दीपिका आस्क हर मदर दॅट शी वॉज गोइंग टू अटेंड हर सोशलॉजी लेक्चर. तर मित्रांनो, याचं ॲक्युरेट आन्सर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट. दीपिका टोल्ड हर मदर दॅट शी वॉज गोइंग टू अटेंड हर सोशलॉजी लेक्चर. आता रूल आपण डिटेलमध्ये बघूया. आता मित्रांनो, दीपिका सेड टू हर मदर. आता मित्रांनो, इथे रूल दिलाय मी, ऐकणारा असल्यास आणि ऐकणारा नसल्यास काय काय रूल होता. आता इथे सेड टू दिले. बघा, सेड टू दिले. आता दीपिका कुणाला म्हणाली, तिच्या आईला म्हणाली, म्हणजे ऐकणारा व्यक्ती आहे. मग फक्त जर सेड असतं तर त्याचं टोल्ड झालं असतं. आता इथे सेड टू आहे, मग सेड टूचं काय झालं, टोल्ड. म्हणजेच हा पहिला ऑप्शन बघा, टोल्डच्या याच्यामध्ये बसला, रूलमध्ये बसला. दीपिका टोल्ड हर मदर, दीपिका तिच्या आईला म्हणाली. आता इथे मित्रांनो, हा डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे वाक्य वेगळं केलेलं आहे, ते वाक्य जोडण्यासाठी कंजक्शन म्हणून तुम्हाला इनडायरेक्ट स्पीचमध्ये दॅट कंजक्शन वापरावं लागतं. म्हणून इथे दॅट वापरला. बघा, दीपिका टोल्ड हर मदर दॅट. ओके, आता पुढचं बघा, पुढचं महत्वाचं काय, वाक्यामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट पेक्षा जो टेन्स असेल ना, त्याची तुम्हाला बदल करावा लागतं. आता बघा, इथे प्रेझेंट कंटिन्युअस आहे. बघा, इथे मी लिहिलंय प्रेझेंट कंटिन्युअस आहे, त्याला कशामध्ये कन्वर्ट करायचंय, पास्ट कंटिन्युअस मध्ये. मग बघा, आय एम गोइंग टू अटेंड. आता दीपिका तिच्या आईला म्हणाली. इनडायरेक्ट वाक्य कसं असतं, दुसरा कुणीतरी ती क्रिया केली अशी सांगतं. म्हणजेच काय, शी वॉज गोइंग टू अटेंड हर सोशलॉजी लेक्चर, ती तिच्या सोशलॉजी लेक्चरला उपस्थित राहायला किंवा लेक्चर द्यायला जात आहे, असं आपण म्हणूया. बघा, इथे आय एमचं कन्वर्ट काय लिहिलंय मी इथे, शी वॉज. कारण काय, तिच्याबद्दल माहिती सांगतोय, म्हणून प्रेझेंटचं काय झालं, शी वॉज झालं. ओके, आता पुढे इथं माय सोशलॉजी लेक्चर आपण स्वतः देतो का, नाही, ती लेक्चर देत आहे, म्हणून हर झालं. म्हणून बघा, दुसरा रूल, मायचं काय झालं, हर झालं. महत्वाचे हे रूल बघा. ओके, सेड टू असेल तर टोल्ड झालंय, फक्त सेड असेल तर टोल्ड होईल, नुसतं से असेल तर टेल होईल, से असेल तर टेल्स होईल, ऐकणारा जर नसल्यास तर सेडचं सेडच राहतं, सेचं से राहतं, सेजचं सेज राहतं, आणि बाकी टेन्सनुसार बदल होतो. ओके मित्रांनो, आता पाहूया क्वेश्चन नंबर 7. द क्वेश्चन बिलो कन्सिस्ट ऑफ अ सेट ऑफ लेबल सेंटेन्सेस. These sentences, when properly sequenced from a coherent paragraph, select the most logical order of sentences from among the options. आता मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, आता येथे बघा आपल्याला काय दिलेलं आहे, तर एक सिक्वेन्स दिलेला आहे. हा सिक्वेन्सची अदला बदल केलेली आहे. तुम्ही पाहू शकता इथे लेबल सेंटेन्स, लेबल म्हणजेच काय, तर PQR हे लेबल दिलेले आहेत. आणि हा जो पॅरेग्राफ आहे ना, तो तुम्हाला प्रॉपरली सिक्वेन्सनुसार, लॉजिकल ऑर्डरनुसार लावायचा. आता घटना खालीक वरी दिलेली आहे, तुम्हाला काय करायचंय, क्रमानुसार लावायचंय. पहिली घटना कधी, सेकंड कधी, थर्ड कधी. ओके, आता मित्रांनो, अशा प्रश्नामध्ये काय करायचं, सर्व तुम्ही वाचून घ्यायचं. बघा,
द डॉग वुड रन, कुत्रा धावायचा. बार्किंग, भुंकायचा. ट्राइंग टू ओव्हरटेक कार, कारला ओव्हरटेक करायचा. दुसरं बघा, द रोड साइड फॉर व्हेइकल्स टू कम, रस्त्याच्या बाजूच्या व्हेइकल्स, वाहने यायचे. पुढे बघा, अ फार्मर हॅड अ डॉग दॅट युज्ड टू वेट बाय. आता मित्रांनो, हे तिन्ही पण वाचल्यानंतर तुम्हाला कळालं की ही जी स्टोरी आहे, या स्टोरीला कुणीतरी एक हिरो आहे किंवा महत्वाचं एक पात्र आहे. आता याच्यामध्ये पात्र आलाय म्हणजेच या आर पासून सुरुवात झालेली आहे. आता आर पासून सुरुवात होणारे तुम्ही पाहू शकता. तर पहिल्या याच्यामध्ये क्यू आहे, दुसऱ्यामध्ये क्यू आहे, तिसऱ्यामध्ये पी आहे, चौथ्यामध्ये आर. म्हणजे आपलं चौथं आन्सर हे बरोबर असू शकतं. आता आपण वाचूया आणि अर्थ लावू. बघा, अ फार्मर हॅड अ डॉग, एक फार्मर होता, त्याच्याजवळ कुत्रा होता. दॅट युज्ड टू वेट बाय द रोड साइड फॉर व्हेइकल्स टू कम. बघा, दॅट युज्ड टू वेट, तो वाट पाहायचा. बाय, कुठे वाट पाहायचा? बघा, बाय द रोड साइड. मित्रांनो, अशा वाक्यामध्ये कोरिलेट करणारे, संबंध जोडणारे शब्द शोधायचे. आता बाय हा शब्द संबंध जोडणार आहे. मग बाय काय सांगतोय? तर रस्त्याच्या जवळ असं म्हणतो. ओके, आता बघा पूर्ण वाचूया. अ फार्मर हॅड अ डॉग, त्या शेतकऱ्याकडे जवळ एक कुत्रा होता. दॅट युज्ड टू वेट बाय, तो वाट पाहायचा. कशासाठी? तर रोड साइड फॉर व्हेइकल्स टू कम, रस्त्याच्या बाजूला जेवढ्या काही व्हेइकल्स यायच्या, वाहने यायचे, त्यांची तो वाट पाहायचा. कशासाठी पाहायचा? बघा, पी मध्ये आन्सर दिले. द डॉग वुड रन, त्या वाहने आले की कुत्रा रन करायचा, धावायचा. बार्किंग म्हणजेच काय? भुंकायचा. अँड ट्राइंग टू ओव्हरटेक कार, आणि त्या कारला ओव्हरटेक करायचा प्रयत्न करतात. तर मित्रांनो, अशा अनुषंगाने आपलं ऑप्शन नंबर 4 हे बरोबर आलेलं आहे. आता सिक्वेन्स बघा, इथे मी व्यवस्थित लावलेला आहे आणि या क्रमानुसार तुम्ही त्या शब्दाला समजण्याचा प्रयत्न करा. तुमची इंग्रजी वाढवा, तुमचं वाचन वाढवा, आपोआपच अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला सोडवता येतील. पुढचा प्रश्न बघा, चूज द अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग फ्रॉम द फॉलोइंग टू फिल इन द ब्लँक. क्वेश्चन टॅगचा प्रश्न आहे. मित्रांनो, टीसीएस पॅटर्न मध्ये बऱ्याच वेळा तलाठी परीक्षा झाली किंवा इतर पीसीएमसी झाले, त्यामध्ये क्वेश्चन टॅगवर प्रश्न विचारले. बघूया. आय एम वरीड अबाउट व्हॉट ही सेज. बघा, आय एम वरीड, मला चिंता आहे. ओके, अबाउट व्हॉट ही सेज, तो काय म्हणतो. आता क्वेश्चन टॅग मध्ये महत्वाचा रूल काय मित्रांनो? ओके, वाक्य जर होकारार्थी असेल तर नकारार्थी करा, नकारार्थी असेल तर होकारार्थी करा, आणि जो मॉडेल ऑक्झिलरी दिलेला आहे म्हणजेच एम, इज, आर, वॉज, वेअर, कॅन, कुड, शाल, शुड, विल, वुड, मे, मस्ट, माइट, डू, डज, डिड, हॅव, हॅज, हॅड, हे जेवढे काही दिलेले असेल ना, यांचं तुम्हाला क्वेश्चन टॅग करताना वाक्य जर पॉझिटिव्ह असेल तर नकारार्थी करायचं. इजचं काय होईल? इजंट होईल. आरचं काय होईल? आरंट होईल. आणि जो करता दिलेला असेल तो करता जशाला तसा घ्यायचा. आता बघा, इथे काय दिलं? आय एम वरीड अबाउट व्हॉट ही सेज. आता या वाक्यात तुम्हाला कळालं की बाबा ॲम हा मॉडेल ऑक्झिलरी आहे. मग क्वेश्चन टॅग करताना ॲमचं निगेटिव्ह काय होतं? तर ऑप्शन मध्ये बघा आपल्याला एक दिले जो आहे आरंट. तर ॲमचं क्वेश्चन टॅग करताना आरंट होतं, आणि सब्जेक्ट हा जर पर्सनल प्रोनाउन पैकी असेल तर तो जशाला तसा येतो. म्हणून बघा आरंट आय लिहिलेला आहे, आणि जो की आपलं करेक्ट आन्सर आहे. ओके, ऑप्शन नंबर 2 आपलं करेक्ट आन्सर आहे. पुढचं बघा, a sentence with an underlined phrasal verb is given below. Out of the 4 options, choose the one which can be substituted for the given phrasal verb. आता मित्रांनो, या वाक्यामध्ये अंडरलाईन केलेली फ्रेझल वर्ब आहे, अधोरेखित केलेला फ्रेझल वर्ब दिला. आता याचा तुम्हाला मीनिंग सांगायचा जो की ऑप्शन मध्ये दिला. मित्रांनो, अशा प्रश्नामध्ये काय करायचं? जे वाक्य दिले ते पूर्ण वाचून घ्यायचं आणि मग वाक्यानुसार अर्थ काय होतं त्याचा थोडासा संबंध लावायचा, विचार करायचा, आणि मग प्रश्नांच्या ऑप्शनकडे वळायचं. वाचूया. माय बॉस आस्क मी टू अकाउंट फॉर द फेलर ऑफ माय टीम इन अचिव्हिंग द अॅन्युअल सेल्स टार्गेट. आता बघा, माय बॉस आस्क मी, माझ्या बॉसने मला विचारलं. ओके, काय विचारलं? बघा, द फेलर ऑफ माय टीम, माझ्या टीमचं अपयश. ओके, इन अचिव्हिंग, मिळवण्यासाठी, द अॅन्युअल सेल्स टार्गेट. अॅन्युअल म्हणजेच काय? तर वार्षिक. ओके, जे वार्षिक सेल्स टार्गेट होतं ते टार्गेट पूर्ण करण्यामध्ये माझी टीम अपयशी झाली, याचं माझ्या बॉसने अकाउंट फॉर विचारलं. मग यावरून वाटतं अकाउंट फॉरवरून काय? तर बाबा उत्तर विचारले की बाबा तुमची टीम का अपयशी झाली. पहिला ऑप्शन बघा, फाईट फॉर, भांडला. आता फाईट करेल का तो बॉस? नाही ना. दुसरा, आन्सर फॉर विचारले, त्यांनी कारण विचारलं, म्हणजे हेच तुमचं आन्सर येऊ शकतं. पुढचं बघा, ड्रीम फॉर. आता ड्रीम तर कट होण्यासारखं आहे, स्वप्न पाहिल का तो? नाही. दुसरं, अटॅक फॉर. आता तो बॉस काय प्राणी आहे का अटॅक करायला? नाही. म्हणजे सी आणि डी दोन्ही चुकलेत, पहिलं तर रॉंग ठरलंय, उरला फक्त बी ऑप्शन आन्सर फॉर. मग अकाउंट फॉरचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीचं आन्सर देणं, उत्तर देणं. ओके, पुढे बघा. आता सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम. आता मित्रांनो, अँटोनिम विरुद्धार्थी शब्द.
मित्रांनो असे बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेत बरं, म्हणजे फिल इन द ब्लँक द्यायले, तिथे ब्रॅकेटमध्ये एक शब्द द्यायलेत आणि त्या शब्दाचा तुम्हाला विरुद्धार्थी शब्द शोधायचा. वाचूया. सराउंडेड बाय सो मच निग्लिजन्स द चिंपांझीज ग्रू व्हेरी क्लोज टू हर केअरटेकर्स. आता बघा, सराउंडेड बाय सभोवताली असलेलं, सो मच जास्त प्रमाणात, निग्लिजन्स केलंय. निग्लिजन्स म्हणजेच काय तर दुर्लक्ष केलेलं आहे, दुर्लक्षित केलेलं आहे. कुणाचं दुर्लक्ष केलं? चिंपांजीचं. चिंपांजीज ग्रू व्हेरी क्लोज टू हर केअरटेकर. जे केअरटेकर होते, काळजी वाहक जे होते, त्यांनी चिंपांजीकडे दुर्लक्ष केलं, त्यामुळे तो त्याच्या जवळ गेला, व्हेरी क्लोज गेला असं आपण त्याला म्हणतो. मग निग्लिजन्स म्हणजे दुर्लक्ष करणे, तर असा ऑप्शन शोधा जो एखाद्या गोष्टीकडे लक्ष द्यावं, त्याची काळजी घ्यावं असं सांगतो. आता पहिला दिलाय अपिअरन्स. अपिअरन्स म्हणजेच काय? एखादी गोष्ट दिसणे. दुसरा दिलाय अटेन्शन. अटेन्शन म्हणजेच लक्ष देणे. मग निग्लिजन्स म्हणजे दुर्लक्ष करणे, तर अटेन्शन त्याचं ॲक्युरेट का नाही येणार बरं? म्हणजे अटेन्शन योग्य उत्तर असू शकतं. तरी पण आपण पुढचं वाचूया. असेसमेंट म्हणजे एखाद्या गोष्टीचं मोजमाप करणं. ॲम्बिशन म्हणजेच काय तर महत्वाकांक्षा. तर मित्रांनो, या निग्लिजन्स दुर्लक्ष करणे याच्यासाठी ॲक्युरेट अपोजिट येतं अटेन्शन, लक्ष देणं. आता शब्दांचं आपण डिटेलमध्ये थोडंसं इंग्लिशमध्ये पाहूया, म्हणजे तुम्हाला शब्द आणखी जास्त प्रमाणात लक्षात राहील आणि इतर परीक्षेला मदत होईल. बघा अपिअरन्सचा, द वे अ पर्सन ऑर थिंग लुक्स. बघा, तो व्यक्ती किंवा ती वस्तू लुक्स कशी दिसते किंवा सीम्स टू अदर पीपल किंवा इतरांच्या प्रती ती कशी वाटते, त्याचा अपिअरन्स काय, त्याचा देखावा काय, पेहराव काय असं आपण त्याला म्हणतो. ओके, पुढे बघा अटेन्शन, लक्ष देणं. द ऍक्ट ऑर स्टेट ऑफ अप्लाइंग द माइंड टू समथिंग. एखाद्या गोष्टीकडे तुमचं मन लावणं, माइंड लावणं, त्याला म्हणूया लक्ष देणं. पुढे असेसमेंट. असेसमेंट म्हणजेच काय? एखाद्या गोष्टीचं मोजमाप करणं, मूल्य निर्धारण करणं. इंग्लिशमध्ये डेफिनेशन बघा. द ऍक्ट ऑफ जजिंग. जज करणं, जज करण्याची कृती म्हणजेच काय? योग्य आहे की अयोग्य. ऑर असेसिंग अ पर्सन ऑर सिच्युएशन ऑर इव्हेंट. एखादा व्यक्ती असेल, बघा, पर्सन व्यक्ती असेल, सिच्युएशन परिस्थिती असेल, इव्हेंट प्रसंग असेल, याचं असेस करणं, मोजमाप करणं, याला असेसमेंट म्हणायचं. ॲम्बिशनचा अर्थ बघा महत्वाकांक्षा. अ स्ट्रॉंग विश टू अचीव समथिंग. एखादी गोष्ट अचीव करण्याची, मिळवण्याची तीव्र इच्छा असणं, त्याला ॲम्बिशन म्हणतात, महत्वाकांक्षी म्हणतात. पुढे बघा आता, सिलेक्ट द सेंटेन्स इन विच द करेक्ट प्रिपोजिशन हॅज बीन युज्ड. आता मित्रांनो 4 वाक्य दिलेत, या वाक्यामध्ये प्रिपोजिशन करेक्ट कोणचं वापरले तुम्हाला शोधायचं. पहिलं वाचूया. द स्ट्रायकिंग स्टुडंट्स प्रिव्हेंटेड द अदर स्टुडंट्स विथ अटेंडिंग द क्लास. या वाक्यामध्ये प्रिपोजिशन शब्दगव्य विथ. दुसरं वाचूया. द स्ट्रायकिंग स्टुडंट्स प्रिव्हेंटेड द अदर स्टुडंट्स फ्रॉम अटेंडिंग द क्लासेस. फ्रॉम प्रिपोजिशन आहे. तिसरं वाचूया. द स्ट्रायकिंग स्टुडंट प्रिव्हेंटेड द अदर स्टुडंट्स बाय अटेंडिंग द क्लासेस. हे प्रिपोजिशन. चौथं, द स्ट्रायकिंग स्टुडंट्स प्रिव्हेंटेड द अदर स्टुडंट्स अगेन्स्ट अटेंडिंग द क्लास. आता मित्रांनो याचं ॲक्युरेट आन्सर येतो ऑप्शन नंबर सेकंड, फ्रॉम. ओके, फ्रॉम करेक्ट येतं. आता मित्रांनो असे प्रश्न असतील ना, तुमचे वाचन वाढवायचं, म्हणजे अंडरस्टँडिंग वरचे तुम्हाला किती समजते. पॅटर्न कसा आहे माहिती आहे का परीक्षेचा? बाबा तुम्हाला इंग्लिश किती समजते, तुमचं ग्रामर किती पक्क आहे हे नाही, तर तुम्हाला इंग्रजी किती प्रमाणात समजते हे चेक करतात. वाचूया आपण बघा. द स्ट्रायकिंग स्टुडंट्स प्रिव्हेंटेड. स्ट्राईक म्हणजेच काय? तर संप करणारे मुलं. द स्ट्रायकिंग स्टुडंट प्रिव्हेंटेड. प्रिव्हेंटेड म्हणजे रोखलं, थांबवलं. स्ट्रायकिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अदर स्टुडंटला, इतर विद्यार्थ्यांना रोखलं. फ्रॉम अटेंडिंग द क्लास. क्लासला अटेंड करण्यासाठी, उपस्थित करण्यापासून. बघा, क्लासला उपस्थित करण्यापासून त्या स्ट्राईक करणाऱ्या, संप करणाऱ्या मुलांनी इतर मुलांना प्रिव्हेंट केलं, रोखलं. या अनुषंगाने फ्रॉम हे करेक्ट प्रिपोजिशन बसायला. क्लिअर आहे? पुढे बघा. In the following question, a sentence has been given a blank to be filled with an appropriate article. Select the most appropriate answer to complete the sentence. Article तुम्हाला फाइंड आउट करायचं. बघा आता, डॅश फूड यू कुक्ड yesterday was very delicious. तू जे काल फूड बनवलं, बघा, तू जे काल फूड बनवलं ते कसं होतं? डिलिशियस होतं, चविष्ट होतं. आता पहिलं दिलाय तुमच्याकडे नो आर्टिकल. आर्टिकलची गरज नाही. दुसरा म्हणतो ए बसतो. तिसरा म्हणतो द बसायला. चौथा म्हणतो ॲन बसायला. आता मित्रांनो फूड याला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. मग ज्या गोष्टीला महत्त्व प्राप्त होतं त्याच्या समोर तुम्हाला द हे डेफिनेट आर्टिकल वापरावं लागतं. आता महत्त्व कसं प्राप्त झालंय बघा ना.
द फूड यू कुक्ड यस्टरडे, जे अन्न काल तू बनवलं ते डिलिशियस होतं, चविष्ट होतं. याला एक डेफिनाइट वर्ड म्हणून वापरण्यात आलेला आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 द हे तुमचं ॲक्युरेट येतं. आता पुढचा बघा महत्वाचा. अँड द फॉलोइंग क्वेश्चन आउट ऑफ द गिवन 4 अल्टरनेटिव्ह सिलेक्ट द वन विच इज सिमिलर इन मिनिंग टू द गिवन अंडरलाइन वर्ड. मित्रांनो, सिमिलर वर्ड तुम्हाला फाइंड आउट करायचा समानार्थी शब्द. बघा, an attempt is being made to entice otters back to the river. attempt म्हणजेच प्रयत्न. attempt is being made, प्रयत्न करण्यात आलेले आहेत. ओके, टू एंटाइस ऑटर्स. आता हा ऑटर्स मित्रांनो आपल्या माशामधले जसे आपण काय म्हणूया, पाण्यामधले जसे मासे असतात ना त्या प्रकारचा प्राणी. मग या प्राण्याला, या ऑटरला नदीमध्ये बॅक करण्यासाठी त्याला एंटाईस केलं. मग एंटाईस म्हणजेच काय, त्याला आकर्षण करणं, त्याला भुरळ पाडणं, की बाबा तू या पाण्याच्या जलसाठ्यामध्ये परत वापस ये, त्यासाठी काहीतरी कृती करण्यात आली असं आपण त्याला म्हणतो. मग एंटाईससाठी एखादी गोष्टीमध्ये भुरळ पाडणे, मोहन टाकणं, त्याला आकर्षण करणं, यासाठी काय येतं, सिमिलर शोधायचं आपल्याला समानार्थी. पहिला बघा, एंट्रॅप, ट्रॅपमध्ये पकडणं. दुसरा इंटेल, तिसरा इन्श्यू, चौथा म्हणतो इनरेज. तर मित्रांनो याचा ॲक्युरेट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 इंट्रॅप. आता बघा बाकी शब्दांचे अर्थ. एंटाइसचा अर्थ बघा, टू अट्रॅक्ट समवन टू अ पर्टिक्युलर प्लेस ऑर ॲक्टिव्हिटी बाय ऑफरिंग समथिंग प्लीझंट. बघा, एंटाइसचं तुम्हाला सांगलं भुरळ पाडणे. बघा ना, टू अट्रॅक्ट समवन, कुणाला तरी आकर्षण करणं. कुठे, टू अट्रॅक्ट समवन टू अ पर्टिक्युलर प्लेस, एका विशिष्ट ठिकाणी एखाद्याला घेऊन जाण्यासाठी त्याला आकर्षित करणं म्हणजे एंटाइस करणं. किंवा ॲक्टिव्हिटी बाय ऑफरिंग समथिंग प्लीझंट, किंवा अशी क्रिया त्या व्यक्तीला काहीतरी प्लीझंट, त्याला आनंददायी किंवा त्याच्या ॲडव्हान्टेजेस, त्याच्या फायद्याची गोष्ट देणं. आता प्राण्यामध्ये राहणारे पाशे, त्यांना खाण्यासाठी काही काय आणलं समजा, तर ते प्राणी अर्थातच आकर्षिले जातील, एंटाइस होतील. मग यासाठी ॲक्युरेट झाला एंट्रॅप. म्हणजेच काय, टू कॅच इन ऑर ॲज इन अ ट्रॅप. कॅच पकडणं किंवा त्याला ट्रॅपमध्ये अडकवणं, कचाट्यात अडकवणं, म्हणजेच एंट्रॅप झाला त्याचा सिमिलर वर्ड. बाकीच्या शब्दांचे अर्थ बघा. एंटेलचा अर्थ, टू मेक समथिंग नेसेसरी. बघा, एखादी गोष्ट आवश्यक आहे म्हणून ती ओढवून घेणं, परिणाम म्हणून ओढून गेलं त्याला म्हणायचं इंटेल. ओके, पुढे इन्स्यूचा अर्थ बघा, टू कम आफ्टरवर्ड. कम म्हणजेच येणे, आफ्टरवर्ड म्हणजे एखाद्या गोष्टीनंतर दुसरी गोष्ट घडणे, किंवा फॉलो इमिडिएटली. फॉलो पाठलाग करणे, इमिडिएटली तात्काळ, म्हणजे तात्काळ त्या गोष्टीच्या मागे जाणं, एखादी गोष्ट परिणाम म्हणून घडणं, त्याला इन्स्यू असं आपण म्हणतो. आता पाऊस पडला तर अर्थातच वातावरण काय होईल, थंड होईल, इन्स्यू होईल. पुढे बघा, एनरेज. एनरेजचा अर्थ होतो संतप्त होणे, म्हणजे टू कॉज समवन टू बिकम व्हेरी अँग्री. असं काहीतरी कारण असणं, त्यामुळे तो माणूस अँग्री व्हायला, रागात यायला, त्याला इनरेज करणं, संतप्त करणं, रागात आणणं म्हणतात. ओके, पुढचा बघा आता. And the following question, a sentence has been given with a blank to be filled with an appropriate article. आर्टिकलचा प्रश्न आहे मित्रांनो. TCS मध्ये 2 तरी प्रश्न आर्टिकलवर विचाराल, म्हणून थोडंसं फोकस करा. मिस्टर नरेश गोयल इज द बेस्ट टीचर इन आवर स्कूल. आता मित्रांनो इज दिलाय, इथे बेस्ट दिलाय. ओके, 4 ऑप्शन दिलेत. पहिला दिलाय द, दुसरा नो आर्टिकल, तिसरा दिलाय अँड, चौथा अ. मित्रांनो जेव्हा जेव्हा सुपरलेटिव्ह डिग्रीचं तुमच्याकडे फॉर्म असतो तेव्हा त्याच्या समोर 100% द हे आर्टिकल घ्यावं लागतं. आता मिस्टर मिसेस गोयल इज द बेस्ट टीचर इन आवर स्कूल. आता गुड हा पीडीचा फॉर्म झाला, पॉझिटिव्ह डिग्री. कंपॅरेटिव्ह मध्ये झाला बेटर, आणि सुपरलेटिव्ह मध्ये झाला बेस्ट. मग हा सुपरलेटिव्ह आहे म्हणून इथे द हे आर्टिकल येतं. म्हणजेच अर्थ बघा, मिस्टर नरेश गोयल इज द बेस्ट टीचर इन आवर स्कूल. आमच्या शाळेमधला सर्वोत्तम असे शिक्षक कोण आहे, तर मिस्टर नरेश गोयल आहेत. म्हणून ऑप्शन 1 बरोबर आहे, द ॲक्युरेट येतं. पुढचा बघा, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. क्वेश्चन टॅगचा प्रश्न आहे बघा. दे हॅव रिसीव्ड ऑल द बुक्स. दे हॅव रिसीव्ड ऑल द बुक्स. मित्रांनो क्वेश्चन टॅगचं काय म्हणलं मी तुम्हाला, वाक्य पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करा, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करा. पहिल्यांदा काय तुम्हाला मॉडेल ऑक्झिलरी शोधायचे आहेत. कोणचे मॉडेल ऑक्झिलरी, ॲम, इज, आर, वॉज, वेअर, कॅन, कुड, शाल, शुड, विल, वुड, मे, मस्ट, माइट, डू, डज, डिड, हॅव, हॅज, हॅड. आता इथे हॅव आहे, मग हे हॅव पॉझिटिव्ह आहे, हॅवचं निगेटिव्ह काय होईल, हॅवंट होईल. आणि जे सर्वनाम पर्सनल प्रोनाउन मध्ये असेल, आय, वी, यू, दे, ही, शी, इट यांच्यापैकी, तर ते जशाला तसं लिहायचं. मग हॅवंट दे त्याचं ॲक्युरेट आन्सर येतं. ओके, म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. आता मित्रांनो या देच्या ऐवजी जर एखादं पीपल असेल, चिल्ड्रन असेल, हे प्लुरल नाउन आहे, मग त्या पीपल चिल्ड्रनच्या ऐवजी तुम्ही इथे दे घेऊ शकता. आता समजा ही हॅज रिसिव्ड असं जर असेल
तर काय येईल, हॅझंट ही येईल। जर मित्रांनो हीच्या ऐवजी एखाद्या व्यक्तीचं नाव असेल सचिन, तर सचिनसाठी तुम्ही हॅझंट ही करू शकता। या सचिनच्या ऐवजी जर समजा सीता असेल, सीता फिमेल मध्ये येते म्हणून हॅझंट शी करू शकता। ओके, म्हणजे त्या वाक्यानुसार थोडंसं बदल होऊ शकतात। ओके, आता पुढचा प्रश्न बघा। द क्वेश्चन बिलो कन्सिस्ट ऑफ अ सेट ऑफ लेबल सेंटेन्स दिलेत। Sentence 1 is fixed, after which these sentences, when properly sequenced from a coherent paragraph, select the most logical order of sentences from among the options. आता मित्रांनो काय म्हणतात, लेबल सेंटेन्स दिलेत बघा, PQR हे लेबल दिलेले आहेत आणि यांच्यापैकी सेंटेन्स 1 इज फिक्स, पहिलं वाक्य आहे ना, म्हणजे सुरुवात जिथून व्हायली ते फिक्स आहे। वाचूया पहिलं वाक्य। वन्स अपॉन अ टाइम, एकेकाळी, देअर वॉज अ मंक, मंक म्हणजेच कोण, धर्मगुरू, तेथे एक धर्मगुरू होते। इन द रेंज ऑफ हिमालयाज, हिमालयाच्या रेंज म्हणजे पर्वतरांगा, हिमालयाच्या पर्वतरांगामध्ये एकेकाळी एक मंक होते, साधू होते। आता इथून पुढची स्टोरी आपल्याला जॉईंट करायची, वाचूया, सगळे वाचूया आणि मग कसा कोरिलेट करायचं बघूया। द मोमेंट ही वॉज अबाउट टू एंटर द फिजिट, द मोमेंट त्या क्षणाला, ही वॉज अबाउट टूचा अर्थ होतो च्या आसपास बघा, ही वॉज अबाउट टू एंटर द रिव्हर, त्या नदीमध्ये एंटर करणे, प्रवेश करण्याच्या आसपास ते होते। ही नोटीस, त्यांनी नोटीस केलं, पाहिलं, लक्ष गेलं कशाकडे, स्कॉर्पियन देर, ही नोटीस अ स्कॉर्पियन देर, त्यांनी लक्ष दिलं की त्या नदीमध्ये एक स्कॉर्पियन होता। पुढे बघा, वन मॉर्निंग ऑन अ सनी डे, एकेच दिवशी म्हणजे एका सकाळी, सनी डे म्हणजेच काय, तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, ही केम अक्रॉस अ शालो रिव्हर, ते एका शालो रिव्हर, आता शालो म्हणजेच कशी, तर अशी नदी मित्रांनो जी नदी जास्त खोल नाहीये, म्हणजे त्यातून तुम्ही समोर आरपार करू शकता, उथळ असं आपण त्याला म्हणतो। आता इथे एका उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सनी डे मध्ये ते एका नदीला क्रॉस करत होते। पुढे बघा, विच ही हॅड टू क्रॉस टू मूव्ह फर्दर, जी की त्यांना पुढे जाण्यासाठी मदत करणार होती। आता मित्रांनो या सिक्वेन्सनुसार तुम्हाला बघा, वन्स अपॉन अ टाइम, एकेकाळी तेथे एक मंक होते, ते की हिमालयाच्या रेंजमध्ये राहायचं, म्हणजे मंक विषयी माहिती दिलेली आहे। आता मंक हा शब्द कोरिलेट करणार आहे, म्हणून मित्रांनो या मंक साठी आपल्याकडे ऑप्शन येतो, मंकला कोरिलेट करणारा शब्द येतो आपल्याकडे वन मॉर्निंग ऑन अ सनी डे। आता बघा, वन मॉर्निंग ऑन अ सनी डे म्हणजे क्यू पासून सुरू होणारा तुमचा आन्सर असेल QRP। आता क्यू पासून वन पण नाहीये, पी पण नाहीये, थर्ड आहे, म्हणजेच थर्ड आहे, चौथं नाहीये। ओके, थर्ड बरोबर। आता जोडू आपण सिक्वेन्सला। वन्स अपॉन अ टाइम, एकेकाळी तेथे एक मंक होते, धर्मगुरू होते हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये। ओके, वन मॉर्निंग ऑन अ सनी डे, एके दिवशी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, ही केम अक्रॉस, ही कुणाला कोरिलेट करायला, मंकला, ही केम अक्रॉस शालो रिव्हर, एका उथळ नदीला ते पार करत होते। पुढे बघा, क्यू नंतर आला आर, म्हणजेच काय, विच ही हॅड टू क्रॉस टू मूव्ह फर्दर। आता रिव्हर वस्तू आहे, एक थिंग आहे, त्या थिंगसाठी विच हा कोरिलेट करणारा वापरलाय, जी की विच ही हॅड टू क्रॉस टू मूव्ह फर्दर म्हणजेच काय, पुढे जाण्यासाठी त्यांना ती नदी क्रॉस करायला लागत होती। आता उरला शेवटचा पी, द मोमेंट म्हणजे नदी क्रॉस करत असताना त्या मोमेंटला, त्या क्षणाला, ही वॉज अबाउट टू एंटर द रिव्हर, नदीमध्ये प्रवेश करणार होतेच नव्हतेच, ही नोटीस अ स्कॉर्पियन देर, नदीमध्ये त्यांनी स्कॉर्पियन पाहिला, विंचू पाहिला, मग ऑप्शन नंबर थर्ड हा तुमचा बरोबर आहे। शब्दसाठा वाढवा, तुमचं सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट वाढवा, आपोआप तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न कोरिलेट करता येतील। ओके, चला तर मित्रांनो ही होती आजच्या सेशन मध्ये अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला आपल्या टेलिग्रामची तसेच व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मिळेल, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला वेळेवरती मिळून जातील। चला तर मित्रांनो येथेच थांबूया। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।